अपेक्षा कांबळे, न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजचे ठळक नूतन इमारत जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलेलं होतं. परंतु मिरज पंचायत समितीच्या जातीवादी जे काय प्रशासन आहे, सांगली जिल्हा परिषदेचा CO विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा जातीवादी PDO सायमुते आणि मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पाटीलबाई यांची काल जिल्हा परिषदेमध्ये मीटिंग झाली आणि या जातीवादी प्रशासनानं, जातीवादी अधिकाऱ्यांनी यांना बाबासाहेबांचं नाव दिलेल्या दिवसापासून खटकत होतं. त्यांचं नियोजन चालू होतं की हे नाव कशा पद्धतीनं काढलं गेलं पाहिजे. यासाठी काल दिवसभर आणि परवा दिवशी दिवसभर त्यांचं नियोजन चालू होतं. परंतु या ठिकाणी नाव काढल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी नाव तिथं दिलं गेलं त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. परंतु या कार्यकर्त्यांचा गुन्हा दाखल झाला तर आतमध्ये जे काही छत्रपती संभाजी राजांचं नाव दिलेलं होतं, मग ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्यावर पण गुन्हा दाखल होणार. मग मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडेंच्यावर गुन्हा दाखल होणार. स्वतः तिथं जिल्हा परिषदेचा CO विशाल नरवाडे होता, BDO होता, उपअभियंता पाटील मॅडम होती, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार. या भीतीपोटी त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं जे नाव दिलं ते नाव प्रशासनानं एका रात्रीत काढलेलं आहे. ही गांडू प्रशासन आहे. कार्यकर्त्यांनी दिवसा गुरुवारी सकाळी 9 वाजता नाव दिलेलं होतं आणि या प्रशासनानं रात्रीतनं नाव बाबासाहेबांचं हटवले. अरे तुम्हाला काल पण बाबासाहेबांच्या नावाची भीती होती, आज पण बाबासाहेबांच्या नावाची भीती आहे आणि उद्या पण तुम्हाला बाबासाहेबांची भीती ही 100% राहणार आहे. पण तुम्ही नाव काढला म्हणून बाबासाहेबांचं नाव या जगातून मिटणार नाही. तुम्हाला एकच इशारा आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जिथं नाव होतं त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं पुन्हा ते नाव सन्मानानं या ठिकाणी बसवल्याशिवाय मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी जनता गप्प बसणार नाही असा या ठिकाणी मी इशारा देतो. आणि या जातीवादी प्रशासनाचं, विशाल नरवाड्याचं, सायमुत्याचं आणि उपअभियंता पाटीलबाईचं या ठिकाणी समाजाच्या वतीनं, आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.